नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत आपल्या ऊसतोड कामगार बंधू भगिनींबद्दल, जे जीवाचं रान करतात घरादारापासून दूर राहून. त्यांच्यासाठी ना एक खूप चांगली बातमी आहे. शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय जो त्यांच्या रोजच्या आयुष्यातला त्रास नक्कीच कमी करेल. चला बघूया काय आहे ही नवीन योजना. आता बघा, राज्यातल्या बांधकाम कामगारांना तर भांड्यांचे सेट मिळतात. मग जे आपले ऊसतोड कामगार आहेत त्यांचं काय? जे दरवर्षी 6-6 महिने घर सोडून बाहेर असतात त्यांच्या गरजांचं काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, नाही का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आता सरकारने दिलं आहे. पण ही योजना इतकी महत्त्वाची का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यांची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. म्हणजे ऊसतोडणीच्या हंगामातले ते 6 महिने त्यांचं आयुष्य नेमकं कसं असतं. चला एकदा बघूया. जरा विचार करा, 6 महिने आपलं घर, आपलं गाव सगळं सोडून स्थलांतर करायचं. राहायचं कुठं? तर तात्पुरत्या झोपड्यांमध्ये. सोबत सामान किती? तर अगदी जेमतेम. रोजच्या स्वयंपाकासाठी भांडीसुद्धा अपुरी. आणि कामाचं ठिकाण तर सतत बदलत राहतं. अशा परिस्थितीत रोजचं आयुष्य काढणं किती अवघड असेल ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. पण आता या सगळ्या त्रासावर एक मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाने एक असा निर्णय घेतलाय जो थेट त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करणारा आहे. बघूया तरी काय आहे हा निर्णय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नुकत्याच 12 फेब्रुवारीला राज्य सरकारने ऊसतोड कामगारांसाठी एका मोठ्या कल्याणकारी योजनेला मंजुरी दिलीय. आणि या निर्णयामुळे कामगारांना त्यांच्या रोजच्या जगण्यात थेट मदत मिळणार आहे. या योजनेतला पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तब्बल 30 भांड्यांचा एक पूर्ण सेट. हो, 30 भांड्यांचा. म्हणजे आता तात्पुरत्या भांड्यांवर अवलंबून राहायची गरज नाही. प्रत्येक पात्र कुटुंबाला स्वतःचा असा एक स्वयंपाकाचा पूर्ण सेट मिळणार आहे. म्हणजे त्यांच्या जेवणाची सोय झाली. आणि फक्त भांडीच नाहीत, दुसरा तितकाच महत्त्वाचा फायदा म्हणजे जवळपास 700 रुपये किमतीचं किराणा सामान. म्हणजे कामाच्या ठिकाणी रोजच्या जेवणाची चिंता मिटवण्यासाठी हे एक खूप मोठं पाऊल आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या 700 रुपयांच्या सामानात नक्की काय काय मिळणार. तर बघा, यात साखर आहे, खाण्याचं तेल आहे, रवा आहे आणि इतरही रोज लागणाऱ्या वस्तू आहेत. म्हणजे सरकारने फक्त धान्य नाही तर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सगळ्या लहान-सहान गोष्टींचा विचार केलाय, हे इथं दिसतंय. बरं, ही योजना किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे? तर ही खूप मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. एकूण 4 लाख ऊसतोड कामगारांना याचा फायदा मिळणार आहे. आणि याची सुरुवात पहिल्या टप्प्यात 1 लाख कामगारांपासून केली जाईल. म्हणजे तुम्ही विचार करा किती मोठी योजना आहे ही. इतके सगळे फायदे ऐकल्यावर आपल्या मनात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे हा लाभ नक्की कोणाला मिळणार? यासाठी पात्र कोण आहे? काय अटी आहेत? चला आता तेच समजून घेऊया. यासाठीचे नियम सरकारने अगदी सोपे आणि सरळ ठेवले आहेत. फक्त 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली, ग्रामसेवकाकडे तुमची ऊसतोड कामगार म्हणून नोंदणी झालेली पाहिजे. आणि दुसरी, तुमच्याकडे सरकारने दिलेलं ऊसतोड कामगाराचं ओळखपत्र असायला हवं. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत ते सगळे या लाभासाठी पात्र आहेत. अगदी सोपं आहे. पण मग ज्यांची नोंदणी झालेली नाहीये त्यांचं काय? त्यांनी काय करायचं? तर त्यांनी सुद्धा निराश व्हायची काहीच गरज नाही. त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्ग आहे. तो काय आहे तेच आता आपण पाहूया. समजा तुमची नोंदणी अजून झालेली नाहीये, तर काय? काहीच काळजी करू नका. ही प्रक्रिया तुम्ही अजूनही पूर्ण करू शकता. त्यासाठी नेमकं काय करायचं ते आता आपण सविस्तरपणे बघू. तर बघा, सगळ्यात पहिलं काम काय करायचं? आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जायचं आणि ग्रामसेवकांना भेटायचं. त्यांच्याकडे ऊसतोड कामगार नोंदणी अर्ज मागायचा. तो अर्ज घेऊन व्यवस्थित भरायचा. त्यात तुमचं नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, बँकेची माहिती सगळं अचूक लिहा. अर्जासोबत 2 गोष्टी जोडायला विसरू नका. तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. हा पूर्ण भरलेला अर्ज त्या कागदपत्रांसोबत पुन्हा ग्रामसेवकांकडे जमा करायचा. ही प्रक्रिया पूर्ण झाली की मगच तुम्ही योजनेसाठी पात्र ठराल. त्यामुळे हे काम अजिबात दिरंगाई न करता लगेच करून घ्या. हे खरंय, ऊसतोड कामगार हे आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या घामावर आणि कष्टावरच तर साखर कारखाने चालतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान अशा योजनांमधून होणं हे खूप गरजेचं आहे. आता आपलं सगळ्यांचं एक महत्त्वाचं काम आहे. ही जी माहिती आहे ती प्रत्येक गरजू कामगार कुटुंबापर्यंत पोहोचवणं. कारण अजूनही अनेकांना या योजनेबद्दल माहीत नसेल. त्यामुळे आपण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया, शेअर करूया, जेणेकरून एकही पात्र कुटुंब या लाभापासून वंचित राहणार नाही. त्यांच्या हक्कासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद.